नवी दिशा अकॅडमी या यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे। संख्या व संख्याचे प्रकार या चॅप्टर मधील समसंख्येची बेरीज आणि एकूण संख्येची बेरीज यावर एक गणित आपल्याला शॉर्टकट ट्रिक्स न बघायचं आहे। वेळ न घालवता या ठिकाणी आपण केअरफुली लक्ष द्यायचं आहे। प्रश्न क्रमांक 1 ते 50 पर्यंतच्या सर्व समसंख्येची बेरीज किती? तर मग काय म्हणायचं, सर्व समसंख्येची बेरीज बरोबर पहिली समसंख्या अधिक शेवटची समसंख्या अपॉन 2 गुणिला एकूण समसंख्या। मग आता एकूण समसंख्या अपॉन 2 म्हणायचंय। तर मग आता या ठिकाणी सांगा पहिली समसंख्या कोणती, 1 च्या नंतरची 2 आहे, त्यानंतर शेवटची समसंख्या किती आहे, 50 आहे। तर मग आता एकूण समसंख्या किती आहे हे जर करायचं असेल तर आपल्याला काय करायचं, 1 च्या ऐवजी 0 घ्यायचा, 50 म्हणून 0 गेले किती राहिले 50। तर आता 50 मध्ये काय 50 च्या निम्मे म्हणजे 50 आपण 2 म्हणजे काय 50 च्या निम्मे। तर मग आता या ठिकाणी बे 1 बे 25 बे 25 50। याचा अर्थ काय आहे, एकूण संख्या जर समजा उदाहरणार्थ सम आणि विषम असेल त्यापैकी एकूण समसंख्या 25 असेल आणि एकूण विषम संख्या किती असेल 25च असेल, म्हणजे अशा एकूण काय होईल 50 संख्या होईल। तर मग आता या ठिकाणी यांची सुद्धा बेरीज करा, 50 + 2 किती 52। तर आता बे 1 बे 26 52। तर या ठिकाणी कोणाचा गुणाकार करायचा, 26 आणि 25 चा करायचा आहे। तर मग आता सांगा 25 सक 150 150 0 अच्छा 15 25 दोन्ही 50 50 आणि 15 किती होईल 65। तर मग आता या ठिकाणी 1 ते 50 च्या सर्व समसंख्येची बेरीज किती आलेली आहे 650। आता पुढील गणित बघा, 21 ते 70 पर्यंतच्या सर्व समसंख्येची बेरीज किती? आता हे गणित समजून घेत असताना सर्व समसंख्येची बेरीज बरोबर काय म्हणायचं, पहिली समसंख्या अधिक शेवटची समसंख्या अपॉन 2 गुणिला एकूण समसंख्या अपॉन 2 एकूण संख्या अपॉन 2। म्हणताना काय म्हणायचं, पहिली समसंख्या अधिक शेवटची समसंख्या अपॉन 2 गुणिला एकूण संख्या अपॉन 2। आता एकूण संख्या अपॉन 2 म्हणजेच काय हे लक्षात घ्यायचं आहे। तर अर्ध्या त्याच्यामध्ये काय असतात समसंख्या असतात, अर्ध्या विषम संख्या असतात, म्हणून एकच एकूण समसंख्या अपॉन 2 घेतात तेव्हा काय निघतील आपल्या अर्ध्या समसंख्या निघतील। तर मग आता पहिली समसंख्या किती आहे 22, शेवटची समसंख्या किती आहे 70 अपॉन 2 गुणिले एकूण। आता या ठिकाणी काय म्हणायचं 21 च्या ऐवजी किती घ्यायचे 20 घ्यायचे, 70 मधून 20 गेले किती राहिले 50। मग आता 50 च्या निम्मे काय होईल 25 बे 1 बे 25 50 म्हणजे 25 या ठिकाणी काय आल्या समसंख्या आल्या। आता 22 आणि 70 किती होईल 92। तर मग आता 2 म्हणजे 0 2 2 7 2 किती 9 हे झाले 92। तर आता 92 चे निम्मे करायचे, बे 1 बे बे 4 8 एक राहिला म्हणजे बे सकम 12। तर मग आता कोणाचा गुणाकार करायचा आहे 46 आणि 25 चा, 25 सक 150 150 0 अच्छा 15 25 चौक 100 100 आणि 15 किती झाले 115। तर मग आता या ठिकाणी लक्षात आलंय तुमच्या की आता समसंख्येची बेरीज किती आली 1150। आता पुढील गणित बघायचं आहे, 1 पासून 100 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्येची बेरीज किती असं जर विचारलं तर आता चेंजेस होईल। तर आता एकूण नैसर्गिक संख्या विचारलाय म्हणजे एकूण नैसर्गिक म्हणजे काय सम आणि विषम संख्या त्या सर्व संख्या त्याच्यामध्ये आल्या। तर मग काय म्हणायचंय एकूण नैसर्गिक संख्येची बेरीज म्हणजेच काय पहिली नैसर्गिक संख्या अधिक शेवटची नैसर्गिक संख्या अपॉन 2 गुणिला एकूण नैसर्गिक संख्या किती आहे 100 आहे। म्हणताना काय म्हणायचं एकूण नैसर्गिक संख्येची बेरीज विचारलं तर काय म्हणायचं पहिली नैसर्गिक संख्या अधिक शेवटची नैसर्गिक संख्या अपॉन 2 गुणिला एकूण संख्या। मग आता एकूण संख्या 100 कशा आल्या तिथं 1 च्या ऐवजी 0 गेले 100 मधून 0 गेले किती राहिले 100 म्हणजे एकूण संख्या किती आहे 100। तर मग आता यांची बेरीज करा 100 आणि किती 101। तर मग आता पुढं 2 आणि 100 कोणत्या पाड्यात 2 च्या बे 1 बे बे 50 100। तर मग आता या ठिकाणी भाग तुटलेला आहे तर यांचा गुणाकार करा, हा 0 उचला जसा तसा आम्हाला नाही उचलायचा कधीचा उचलायचा आहे 0 जसा 5 1 5 5 0 0 आणि 5 1 5। तर मग आता 1 ते 100 पर्यंतच्या नैसर्गिक संख्येची बेरीज किती आलेली आहे 50 50 म्हणजे 5050।
तर आता याच्याऐवजी जर समजा आपण या ठिकाणी बघितलं पुन्हा, तर असंच या ठिकाणी एकूण नैसर्गिक संख्येचं गणित आपण बघूया. तर या ठिकाणी अंक चेंज करूया. तर आता इथं काय 11 पासून 70 पर्यंत, काय ते 11 पासून 70 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्येची बेरीज किती, असं जर विचारलं तर काय सांगायचं? सर्व नैसर्गिक संख्येची बेरीज बरोबर पहिली नैसर्गिक संख्या अधिक शेवटची नैसर्गिक संख्या गुणिले एकूण संख्या. तर मग आता या ठिकाणी सांगा, पहिली नैसर्गिक संख्या किती आहे 11, शेवटची नैसर्गिक संख्या किती आहे 70 अपॉन 2 आणि गुणिले एकूण संख्या. मग आता गुणिले एकूण संख्या कसं काढायचं? हे 11च्या ऐवजी किती घ्यायचे? 10 घ्यायचे. तर मग आता 70 मधून 10 गेले किती राहिले? 60. तर मग आता या ठिकाणी बेरीज करा. 70 आणि 11 किती? 81. आणि 2 आणि 60 कोणत्या पाड्यामध्ये? 2च्या. बे एक बे 30 60 म्हणजे 60च्या निम्मे किती झाले? 30. तर आता 81 आणि 30 चा गुणाकार करा. हा शून्य उचला जसा तसा लिहा. 3 1 3 3 8 24. तर मग आता या ठिकाणी 11 ते 70 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्येची बेरीज किती आलेली आहे? 24 30 म्हणजे 2430. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण म्हणजे सर्व समसंख्येची बेरीज आणि सर्व नैसर्गिक संख्येची बेरीज कशी काढायची आपण शिकला. तर मग आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.